आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत सहकारी गृहनिर्माण संस्था नियमावली याविषयी ॲडव्होकेट सीमा कोचर चोपडा यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. घर ही आपल्याला सुखावणारी खास आपली अशी जागा असते. विसाव्याचं ठिकाण असतं. थकल्या भागल्या जीवाला विश्रांतीचं हक्काचं ठिकाण म्हणजे घर. स्वतःचं घर असणं हे तर प्रत्येकाचं स्वप्न असतं. म्हणजे सुरुवातीच्या काळात अनेक जण भाड्याच्या घरात राहत असतात आणि पुढे जाऊन जेव्हा आपलं स्वतःचं घर आपल्याला विकत घेता येतं त्यासारखा मोठा आनंद नाही का. परंतु हे घर आपल्याला जसं इतर अनेक गोष्टींपासून सुरक्षितता देत असतं तसंच ती आपली सोसायटी, आपली संपूर्ण सहकारी गृहनिर्माण संस्था ही सुद्धा आपल्याला एक प्रकारे सुरक्षा देत असते. आणि ही सुरक्षा मिळवण्याची जबाबदारी आणि कर्तव्य हे तिथे राहणाऱ्या सभासदांचंही असतं. याच सगळ्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत. आजकाल सगळ्या मोठ्या शहरांमध्ये पुनर्विकास प्रकल्प सुरू आहेत. त्यामुळे काही वेळेला चाळ कमिटी ते सोसायटी किंवा कधी स्वतंत्र घर ते सहकारी सोसायटी असा बदल होतोय. कोऑपरेटिव्ह सोसायटीचे नियम, सोसायटी चालवण्याची पद्धत याची आपल्याला नेमकी माहिती नसते. इतकंच काय, जुन्या सोसायट्या जरी असल्या तरी त्यांचे सुद्धा अनेक प्रश्न असतात. आणि या संदर्भातच आज आपण जाणून घेणार आहोत. आपण आमंत्रित केलंय ॲडव्होकेट सीमा कोचर यांना. सीमाताई नमस्कार. नमस्कार नेहाताई. सुरुवात आपण सीमाताई इथून करूया की पुनर्विकास पूर्ण झाल्यानंतर बिल्डर आपल्याला सोसायटी स्थापन करून देतो का? पुनर्विकास पूर्ण झाल्यानंतर मोफा ॲक्ट म्हणजे महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ॲक्ट प्रमाणे आणि MCS ॲक्ट वगैरे, रेरा हल्ली जो 2016 साली रेरा आला, तर या सगळ्या कायदा अन्वये प्रमोटर बिल्डरवर ही कायदेशीर जबाबदारी आहे की ती त्याने सोसायटी स्थापन करावी. एखाद्या प्रोजेक्टमधील 51% जर का सदनिका विकल्या गेल्या तर ते त्याच्यावर बंधनकारक आहे की त्याने ती सोसायटी फॉर्म करावी. आधीच्या काळी 60% फ्लॅट असायचे, पण आता जेव्हापासून रेरा अस्तित्वात आला आहे तेव्हा 51% सदनिका विकल्या गेल्यावर हे बंधनकारक आहे त्याच्यावर, आणि 3 महिन्यात ती त्याने फॉर्म करायला पाहिजे 51% सदनिका विकल्या गेल्यावर. बरं, पण मग ही सोसायटी सभासदांकडे कधी सोपवली जाते? म्हणजे काळजीवाहू कमिटी आधी अस्तित्वात येते की कसं असतं? एकदा सोसायटी रजिस्टर झाली की साधारण 3 महिन्यात बिल्डरवर, प्रमोटरला हे बंधनकारक असतं की त्याने एक पहिली ॲन्युअल जनरल बॉडी मीटिंग जी म्हणतात, जनरल बॉडी मीटिंग, ती त्याने बोलवावी. आणि त्याची सगळीकडे त्याचे जे मेंबर्स आहेत, सदनिका धारक आहेत, त्यांना सगळ्याच्या त्याने नोटीस द्यायला हव्यात. त्या नोटीसमध्ये अजेंडा जो विषय डिस्कस करणार आहेत त्याचे सगळ्यांना सूचीपत्र द्यायला हवे. आणि त्या पहिल्या कमिटी मीटिंगमध्ये, AGM मध्ये ती त्या सदनिकेतील त्या सोसायटीची प्रोव्हिजनल कमिटी ज्याला आपण म्हणतो काळजीवाहू, ती नियुक्त केली जाते आणि ती साधारण 1 वर्ष कार्यरत असते. आणि त्याच मीटिंगमध्ये त्यापुढे चेअरमन, सेक्रेटरी, ट्रेजरर आणि बाकीचे कमिटी मेंबर्स कोण असतील हेही निश्चित केलं जातं. पण मग ही कार्यकारिणी साधारण किती सभासदांची असते? म्हणजे त्याला काही इव्हन नंबर, ऑड नंबर असं काही आहे का? हो, आता हे कसं असतं, हे त्या सदनिकेचे किती मेंबर्स आहेत, 100, 200, 400, 300 म्हणजे आपल्या बायलॉज जे आहेत, उपविधी नियम जे आहेत त्याच्यामध्ये एक टेबल आहे आणि त्याप्रमाणे 11, 13, 15 साधारण असे ऑड नंबर्स, विषम नंबरचे त्याच्यात 11, 13, 15, 17 म्हणजे 100 असतील तर 200 असतील तर 200च्या वर, 300च्या वर, त्याप्रमाणे ते कमिटी मेंबर्स असतात. अच्छा, पण मग निवडणूक त्याच्यात आणखीन एक गोष्ट सांगते मी. ही जी काही कमिटी मेंबर आहेत ह्याच्यामध्ये SC, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, नोमॅडिक, वंजारा समिती आणि स्त्रिया या सगळ्यांना रिझर्व सीट्स आहेत. अच्छा, म्हणजे एक शेड्यूल कास्टसाठी, एक शेड्यूल ट्राईब, एक वंजारासाठी, म्हणजे 3 हे मेंबर झाले आणि 2 स्त्रिया मेंबर असणं बंधनकारक आहेत. म्हणजे त्याच प्रवर्गातून हे मेंबर निवडले गेले पाहिजे. आणि जर का ते निवडले गेले नाही तर त्या ठिकाणी तुम्ही ओपन कॅटेगरीचे दुसऱ्या प्रवर्गातील निवडू शकत नाही, ते वेकंट ठेवावे लागतात. अच्छा, अशा प्रकारे ही कमिटी अस्तित्वात येते की ज्याच्यामध्ये 11, 13 विषम संख्येचे सभासद हे साधारणपणे कार्यकारिणीमध्ये असतात. मग याच्यामध्ये एक अध्यक्ष, सचिव, त्याच्यानंतर कोषाध्यक्ष कोषाध्यक्ष यांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य काय काय असतात?
आता जेव्हा पहिली कार्यकारिणी अस्तित्वात आली तर त्याच्यानंतर सगळ्यात मोठं महत्त्वाचं कार्य त्यांच्यावर असतं की बिल्डरकडून सगळे रेकॉर्ड्स अकाउंट्स हे सगळं घ्यायचे. त्याच्याकडून बिल्डिंगचे सोसायटीचे प्लॅन असतात, OC ऑक्युपेशनल सर्टिफिकेट असतं वगैरे, जितके पण हे कायदेशीर डॉक्युमेंट्स कागदपत्र असतात ते सगळं त्याला बिल्डरकडून त्यांना घेणं बंधनकारक असतं. शिवाय सगळ्यांची ॲग्रीमेंट्स हां, ते ॲग्रीमेंट सगळे घ्यायचे. त्याच्यानंतर त्यांना ते पडताळणी करावी लागते, व्हेरिफिकेशन जे आपण म्हणतो अकाउंट्स. कारण का कोणत्या कारणासाठी बिल्डरने पैसे सगळ्या सदनिका धारकांकडून घेतलेले आहेत, कसे खर्च केले, आणि ते सगळं ती महत्त्वाची जबाबदारी या पहिल्या कार्यकारिणीची असते. त्याच्यानंतर त्यांना बघावं लागतं की आपल्या अग्रीमेंटमध्ये बिल्डरने काय काय सोयी सुविधा देणार होता आणि त्या त्यांनी काही काही पूर्ण केल्या की नाही केल्या. कारण का अनेक वेळा हे असं होतं, बिल्डर सोसायटी फॉर्म करतो पण सगळे त्याचे जे त्यांनी अग्रीमेंटमध्ये त्यांनी जे वचनं दिलेली असतात ना, ती वचन पूर्तता करत नाही. म्हणजे सोयी सुविधा ज्या हा, असतात सोयी त्या. सुविधांची कधी जिमचं असतं, कधी गार्डनचं असतं, कधी दुसरं एक म्हणजे तुमचा जो कंपाऊंड एरिया असतो त्याला सुशोभित करणं असतं. अनेक प्रकारची हल्ली प्रलोभनं पण दिली जातात. तर ती केली की नाही केली ती त्यांनी बघावी, आणि ती जर का केली नसतील तर त्याचा पाठपुरावा बिल्डरकडे करावा. अशा प्रकारची कामं. आणि एकूण म्हणजे सगळ्या व्यवस्था. नाही, पहिल्या कमिटीला नंतर दुसरी जबाबदारी महत्त्वाची असते, शेअर सर्टिफिकेट इश्यू करणं. अच्छा. हा. सगळ्या भागधारकांना शेअर सर्टिफिकेट त्यांना इश्यू करावे लागतात. त्यासाठी त्यांना सगळ्यांचे ॲग्रीमेंट्स त्यांना बिल्डरकडून मिळालेत का, नाही मिळाले असतील तर त्या सदनिका धारकांकडून मागवून घ्याव्यात. आणि ते अग्रीमेंट, ते जे आहे अग्रीमेंट, ते किती जणांच्या नावाने आहे, रजिस्टर केलेले आहे, आणि त्याप्रमाणे त्या शेअर सर्टिफिकेटवर त्यांची सगळी नावं, फ्लॅट नंबर आणि हे सगळं लिहावं लागतं. आणि त्याप्रमाणे म्हणजे हे खूप मेजर, दोन ही मेजर कामं असतात त्या नवीन प्रोव्हिजनल कमिटीवर, काळजीवाहू कमिटीवर. आणि हे शेअर सर्टिफिकेट किती महत्वाचं आहे? कारण का शेअर सर्टिफिकेट तुमचं अग्रीमेंट तर आहेच महत्त्वाचं, जे तुम्हाला टायटल देतं की नाही मी या घराचा मालक आहे, मालकीण आहे. पण त्याच्यानंतर ही जी सोसायटी फॉर्म होते, हे तुम्ही शेअर होल्डर होता, म्हणजे ₹50 5 शेअर सर्टिफिकेट इश्यू केले जातात आणि ₹100 प्रमाणे 5 सर्टिफिकेट त्यांना ते इश्यू केले जातात. आणि त्या शेअर सर्टिफिकेटवर लिहिलेलं असतं तुमची नावं, पहिला मेंबर, दुसरा जॉईंट मेंबर, तिसरा जॉईंट मेंबर. पण जेव्हा केव्हा तुम्ही एखादं तुमचा सदनिका जेव्हा तुम्ही विकता तेव्हा ते शेअर सर्टिफिकेटवर परत दुसऱ्या नावाची बदल करायचा असतो. आणि ते तुम्हाला लोन घ्यायचं असेल तर ते शेअर सर्टिफिकेट हवं असतं, मॉर्गेज करायचं असेल तर तुम्हाला ते शेअर सर्टिफिकेट, म्हणजे फक्त सदनिका असून चालत नाही, म्हणजे अग्रीमेंट असून चालत नाही, तर शेअर सर्टिफिकेट हवंच. आणि मग त्याच्यानंतर निवडणूक किती काळाने, म्हणजे वर्षभर साधारणपणे ही काळजीवाहू कमिटी कार्यकारिणी काम करते? ही काळजीवाहू कार्यकारिणी फॉर्म झाल्यापासून 1 वर्ष काम करते. म्हणजे जसं ही महत्त्वाची पहिली कामं पूर्ण झाल्यानंतर त्यांना निवडणुकीची सुरुवात करावी लागते. बरं, निवडणुकांमध्ये असं आहे, जर का तुमचे 200च्या आत मेंबर्स असतील, सभासद असतील, तर ती तुम्ही स्वतःच्या लेवलला तुम्ही ती इलेक्शन तुम्ही करू शकता. बरं. पण जर का तुमच्याकडे 200च्या वर आहे तर कायद्याप्रमाणे निबंधकांच्या थ्रू ही इलेक्शन लढवावी लागते. त्यांना त्याप्रमाणे अर्ज करावा लागतो. मग एक इलेक्शन ऑफिसर, जो निवडणूक अधिकारी रजिस्ट्रारचं ऑफिस तुम्हाला अपॉइंट करतं, आणि त्याच्यानंतर वोटर लिस्ट बनवणे, ही सगळी कामं. मग कधी कधी वोटर लिस्टमध्ये नावांमध्ये चूक असते, मग ती चुकीची दुरुस्ती करून घेणे, लोकांकडून त्याबद्दल ऑब्जेक्शन्स मागून घेणं की नाही हे आमचं नाव चुकीचं आहे किंवा वय चुकीचं आहे, जे काही असते. पहिली नावं कधी उलट सुलट नावं लिहिली जातात, तर ही सगळी प्रक्रिया करावी लागते पहिल्या काळजीवाहू कमिटीला. म्हणजे अत्यंत काळजीपूर्वक हे सगळं काम करावं लागतं निवडणुकीचं. म्हणजे बाहेरच्या निवडणुका एरवीच्या आपल्या असतात शासकीय पातळीवरच्या, त्या फार मोठ्या. हे एक त्याचं लघुरूप आपण म्हणू, पण याला सुद्धा कायद्याचं अधिष्ठान आहे, नाही का? याच्यात मी असं म्हणेन की महाराष्ट्र म्हणजे सहकारी संस्था अधीन ऍक्ट, कायदा हा अस्तित्वातच यासाठी आला की ह्या सगळ्या छोट्या छोट्या सोसायटी लोकशाही मार्गाने त्यांचं काम चालावं, हुकुमशाही पद्धतीने नाही.
जसं लोकशाहीमध्ये लोकांचा सहभाग असतो बरोबर. तसाच या सहकारी संस्थाच्या फंक्शनिंगमध्ये लोकांचा सहभाग व्हावा म्हणून ही कमिटी म्हणजे एक छोट्या प्रकारचं सरकार झालं. त्याच्यात तुमचा अध्यक्ष असतो, सचिव असतो, कोषाध्यक्ष असतो, इतर मेंबर असतात जे तुमचे आपल्या सोसायटीचे सगळे प्रॉब्लेम्स म्हणतात, ज्या काही सोयी सुविधा, लिफ्ट असते, सफाईवाला असतो, गार्डनिंग वगैरे जे काही अशा ज्या अनेक अशा असतात त्या सगळ्यांचं ते तुम्हाला लक्ष द्यावं लागतं, तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करावे लागतात. पण ह्याच्यातलं आपलं सहकारी संस्थेचं घोषवाक्य काय आहे? विना सहकार नाही उद्धार. म्हणजे एक कमिटी फॉर्म झाली, आता त्यांनी बघावं, मी काहीच बघणार नाही, हे नको. सगळ्यांचा सहकार अपेक्षित आहे. म्हणजे त्या कमिटीनंतर आणखी काही जी वेगवेगळी कामं असतील त्याच्यासाठी सब कमिटी छोट्या छोट्या करता येऊ शकतात. हो. अनेक छोट्या छोट्या सब कमिटी तुम्ही तुमची जेव्हा AGM बोलवणार, वार्षिक सभा बोलवता, त्यावेळेला तुम्ही तुमच्या सूचीपत्रामध्ये तुम्ही लिहू शकता की समजा तुम्हाला ह्यांनी गार्डन दिलेलं आहे, बगीचा दिलेला आहे, तर त्याची देखभाल करायची, उद्यानाची देखभाल आहे, किंवा तुमचं जिम असेल, जिमखाना असेल तर त्याचं देखभाल आहे, किंवा एखादं हल्ली मोठे मोठे हॉल दिले जातात, कम्युनिटी हॉल असतात, कम्युनिटी हॉल दिले जातात, तर त्याचा उपयोग कसा करावा, त्याचे नियम, त्याच्याबद्दल काही पैसे घ्यायचे असतील भाड्याने, एक नॉमिनल जे म्हणतो थोडेसे भाडं जर का घ्यायचे असेल तर हे सगळे नियम बनवण्यासाठी तर एकटी कमिटी हे एवढं सगळं करू शकत नाही, म्हणून सब कमिटी बनवली जाते. ह्याच्यात आता आणखी नवीन अमेंडमेंट प्रमाणे तुम्हाला 2 बाहेरचे फंक्शनल डायरेक्टर म्हणतात त्याला, किंवा एक्सपर्ट मॅनेजर तुम्ही 2 अपॉइंट करू शकता. त्यांना तुम्ही पेमेंट करू शकता. आणि म्हणजे काय होतं, ह्या अमेंडमेंटचं हे जे अमेंडमेंट आलं त्याचा उद्देश हा होता की तुमच्या फंक्शनिंगमध्ये, तुमच्या कार्यकारिणीमध्ये प्रोफेशनलिझम यावा, आणि म्हणून ही तरतूद करण्यात आली की कारण का सगळे हे उपविधी नियम, कायदा हे सगळ्यांना माहीत नसतो, सगळे कॉमन मॅन आहेत. बरोबर. म्हणून एक्सपर्ट मॅनेजर तुम्ही अपॉइंट करा जेणेकरून प्रॉब्लेम्स कमी येतील. तुम्ही बायलॉज, उपविधी याचा उल्लेख करताय, हे नेमके काय काय आहेत त्याच्याबद्दल थोडं सांगाल? आता महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट हा खूप मोठा ॲक्ट आहे. त्याच्या आवाक्यात फक्त ही हाऊसिंग सोसायटी नाही तर अनेक सोसायटीज असतात, जशा साखर सहकारी कारखाना, ऊस उत्पादनचे असतात, कापूस असतात, मग क्रेडिट सोसायटी ते असतात. मग त्याच्यातलीच ही एक आहे हाऊसिंग सोसायटी. पण ही सोसायटी विना नफा आहे, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन ज्याला म्हणतात, आणि ती कशी चालवावी त्याच्याबद्दलचे नियम ह्या उपविधी बायलॉज मध्ये असतात. आणि ते प्रत्येक स्टेजला परत तुम्हाला त्याच्यात नियम, रूल्स दिलेले आहेत की कमिटी कशी फॉर्म व्हायला पाहिजे, पहिल्या मीटिंगमध्ये काय व्हावं, इलेक्शन कसे घेतले जावेत, त्याच्यातली बारीक सारीक नोंद, मेंटेनन्स, सर्व्हिस चार्ज कसा घ्यावा, किंवा एखाद्या सभासदानेचं वागणं व्यवस्थित नसेल तर तुम्ही कशी त्याच्यावर तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकता, किंवा कमिटी वागत नसेल तर सभासदांचे काय अधिकार आहेत, ह्याची बारीक सारीक नोंद या उपविधीमध्ये आहे. अच्छा, म्हणजे या सगळ्याचे नियम हा खरोखर अभ्यासाचा विषय आहे. आणि हे काम बरेचदा खरं तर स्वयंप्रेरणेने, स्वयंस्फूर्तीने, उत्स्फूर्तपणे करण्यासारखं आहे की म्हणजे काही वेळेला त्याला लष्करच्या भाकऱ्या म्हणतात, अशा प्रकारचं आहे. तर हे करण्यासाठी लोकांनी पुढे येणं सुद्धा आवश्यक आहे, कारण का आपण यांना म्हणतोच ऑनररी मेंबर्स, माननीय सभासद. हे मेंबर जे असतात कमिटीचे मेंबर्स, त्यांना ऑनररी मेंबर्स म्हटलं जातं, कारण का ते पेड, त्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला, आर्थिक मोबदला दिला जात नाही. हे स्वयंप्रेरणेने, स्वेच्छेने करणारी कामं आहेत, म्हणून ऑनररी मेंबर्स. आणि आणखीन एका भाषेत म्हणायचं तर थँकलेस जॉब. कारण का ज्या पद्धतीने कोऑपरेटिव्ह कोर्टात आणि रजिस्ट्रारकडे केसेस चालू असतात त्याप्रमाणे जाणवतं की खरंच हा थँकलेस जॉब होत चाललाय. आणि त्यामुळे त्याच्यासाठी पुढे येणारी मंडळी ही सुद्धा अनेक सोसायट्यांमध्ये कमी होत आहेत असंही दिसून येते. किंवा बऱ्याच ठिकाणी सिनियर सिटीजन जे आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, ते मात्र अत्यंत उत्साहाने यामध्ये आपला वेळ, आपलं एक्सपर्टाईज, आपलं ज्ञान याचा उपयोग इतरांसाठी करून देत असतात. बिलकुल करावा, कारण का त्यांच्याकडे वेळ आहे. जे नोकरी करणारे आहेत, व्यवसाय करणारे आहेत, त्यांना बाकीच्या सांसारिक जबाबदाऱ्या जास्त असतात, तर त्यांचं लक्ष थोडं कमीच देऊ शकतात. सिनियर सिटीजन, रिटायर्ड लोकांनी जर का हे पुढे आले आणि त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा जर का फायदा दिला तर सोसायटीचं डे टू डे फंक्शनिंगला त्याचा खूप उपयोग होईल. हॅलो. हा, बोला. हा, नमस्कार. माझं शंका अशी आहे की
जेव्हा एखादा बिल्डर बिल्डिंग बांधतो आणि लोक त्यात फ्लॅट घेतात, तर 2 जबाबदाऱ्या बिल्डरने पार पाडायच्या असतात. हाऊसिंग सोसायटी रजिस्टर करून देणं आणि कन्व्हेन्स करून देणं टाइम बाउंड याच्यात. तर बिल्डर लोक ते करून देतात, पण त्यात अशी एक मेख मारतात की यासाठी आम्ही तुम्हाला माणसं देऊ फक्त आमची, बाकी जो संस्थांचा खर्च येणार आहे संस्था स्थापन करायला किंवा कन्व्हेन्स करायला वगैरे, तो सभासदांनी भरायचा आहे. पण मी असं बऱ्याच लोकांकडून ऐकलं की ह्या सर्व खर्च बिल्डरने स्वतः करायचा असतो आणि तसं त्यांनी ते संस्था रजिस्टर करून किंवा कन्व्हेन्स करून द्यायचं असतं. तर यावर नेमकं काय तरतुदी आहे, जरा ते कळेल का? तुम्ही अगदी बरोबर बोलला किंवा ऐकला की ती बिल्डरचीच कायदेशीर जबाबदारी आहे की सोसायटी फॉर्म करून घेणे. हां, जसं मी सांगितलं 60% झाल्यानंतर सोसायटी फॉर्म व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर सोसायटी एकदा फॉर्म झाली तर कायदेशीर तरतूद आहे की 4 महिन्यात कन्व्हेन्स म्हणजे हस्तांतरण जे आपण म्हणतो, प्रॉपर्टीचं पूर्ण जमिनीचं आणि बिल्डिंगचं हस्तांतरण व्हायला पाहिजे. ही कायदेशीर जबाबदारी ही बिल्डरचीच आहे. आणि जर का तर तो बिल्डर जसं करून देत नसेल तर तुम्ही अथॉरिटीकडे तुम्ही त्याविरुद्ध कंप्लेंट करू शकता. तुम्ही तुमच्या जनरल बॉडीमध्ये म्हणजे वार्षिक सभेमध्ये तसा ठराव पास करून तुम्ही त्या बिल्डर विरुद्ध तुम्ही कारवाई करू शकता. हे कन्व्हेन्ससाठी म्हणते. आणि जर का तो सोसायटी पण फॉर्म करू शकत नसेल तर ज्या लोकांनी सदनिका घेतलेल्या आहेत त्यांनी एकत्रित येऊन रजिस्ट्रारला अर्ज करावा आणि ते करावं आणि त्याच वेळेला बिल्डरला नोटीस देऊन त्याबद्दल पुढची कार्यवाही करावी. संस्थेने जे आपण पदाधिकारी नेमलेले असतात त्यांनी जर का आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केली तर त्याविरुद्ध दाद मागता येते का? कशा पद्धतीने कारवाई होऊ शकते? आता जर का संस्थेने जर का संस्थेचे जे पदाधिकारी आहेत तर त्यांनी कोणत्या प्रकारची म्हणजे त्यांनी काम बरोबर केलेलं नाही किंवा संस्थेच्या अहिताचं काम केलं हे सगळं त्याच्यावर असतं. जर का एखाद वेळेस असं असतं की त्यांचं सोसायटीच्या हितासाठी काम होत नाही तर सेक्शन 80 MC महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्टच्या खाली तुम्ही रजिस्ट्रार निबंधकाकडे तुम्ही कंप्लेंट करू शकता. पण ही फक्त अशी एक नॉर्मल कंप्लेंट नसावी. तुम्ही जे काही आरोप करत आहात त्यावर तुमच्याकडे तुमचे पेपर्स असावेत, पुरावा असावा आणि त्याप्रमाणे तुम्ही ती तक्रार करा. आणि कधी कधी मग रजिस्ट्रार त्या सगळ्या पेपर्सची छाननी करून मग सेक्शन 80च्या खालची कधी ते एन्क्वायरी करतात, कधी 83च्या खाली एन्क्वायरी करतात. ते सगळे रेकॉर्ड्स मागवतात संस्थेकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून आणि त्याप्रमाणे मग ती पुढची त्यांची कार्यवाही असते जर का त्यांच्या विरुद्ध केलेला आरोप हा सिद्ध झाला तर. पण कधी कधी असं असतं की एखादी जसं आपण म्हणतो सोसायटीने काम व्यवस्थित केलंय पण कधी कधी टेक्निकल नॉलेज नसल्यामुळे किंवा म्हणजे माझा उद्देश चांगला होता पण अनावधानाने जर का ही चूक झाली आणि त्याच्यामुळे सोसायटीचं खूप मोठं आर्थिक नुकसान किंवा दुसरं नुकसान होत नाहीये किंवा ती चूक रेक्टिफिकेशन होत असेल, दुरुस्त करता तर ती सेक्शन 82च्या खाली ती चूक तुम्ही दुरुस्त करू शकता. कारण का जर का आपण प्रत्येक गोष्टीसाठी जर का पदाधिकाऱ्यांना आणि कमिटीला तुम्ही जबाबदार धरलं तर मग कोणीच पुढे येणार नाही हे काम करण्यासाठी. अगदी बरोबर आहे. आणि सोसायटीला सेक्शन 77च्या खाली इम्युनिटी आहे, लीगल इम्युनिटी आहे. जर का तुम्ही एखादं काम तुमचं म्हणजे बोनाफेड जे म्हणतो की आम्ही व्यवस्थित केलं, आमचा त्याच्यात कोणताही दुर्हेतू नव्हता पण हे अनावधानाने झाले तर त्याच्यासाठी त्यांना इम्युनिटी मिळते म्हणजे कायदेपासून संरक्षण मिळतं. नाहीतर तुम्ही म्हणताय तसं की हे काम करायला कुणी पुढे येणारच नाही आणि मग ऍडमिनिस्ट्रेटरची अपॉइंटमेंट होईल. बरोबर. हा एक वेगळा विषय आहे. आपण काही फोन कॉल्स येत आहेत तर फोन घेऊया. हॅलो. हा बोला. मी अशोक साळवे बोलतोय पुन्हा. बरं. मगाशी मी शंका विचारली होती ना कन्व्हेन्स आणि हाऊसिंग सोसायटीच्या याच्याबाबत करून देण्याबाबत, तर मॅडमने ते चांगल्याच तरतुदी आहेत वगैरे, केलं नाही तर पुढे काय करावं लागेल वगैरे. पण माझी शंका मुळे अशी की ते करून देतात पण त्यात येणारा जो खर्च आहे किंवा कन्व्हेन्सचा वगैरे तो खर्च करायचा कोणी, सभासदांनी करायचा का बिल्डरने करायचा, हा माझा मुख्य मुद्दा आहे. त्याच्याबद्दल जरा सांगितलं बरं होईल. कन्व्हेन्सचा खर्च हा बिल्डरनेच करायचा असतो. समजा आता कधी कन्व्हेन्स म्हणजे काय असतं, सगळ्या जितक्या पण सदनिका आहेत त्या किंवा जो कॉमन एरिया आहे तो सगळं स्टॅम्प ड्युटी वगैरे सगळी भरली गेलेली आहे की नाही. जर का तो खर्च सदनिका धारकाचा असेल, सदनिकाने नाही भरली असेल किंवा कमी भरली असेल तर तो खर्च स्टॅम्प ड्युटी, प्रॉपर्टी टॅक्सचा खर्च हा
सदनिकेधारकावर म्हणजे सोसायटीवर असतो. हां. पण इतर लिगल खर्च जो असतो ड्राफ्ट बनवणं, पण कधी कधी ते त्यांच्या ह्याच्यामध्ये असतं अग्रीमेंटमध्ये की अर्धा होईल हम्म. आणि तुम्ही ते अग्रीमेंट जर का चॅलेंज केलेलं नाही, तुम्ही सगळ्यांनी त्याच्यावर सह्या केलेल्या आहेत, तर मग तो तुम्हाला अर्धा करावाही लागतो. नाही तर मग त्यासाठी तुम्हाला कायदेशीर लढाई कन्झ्युमर कोर्टात लढावी लागेल जर का तो करत नसेल तर. हॅलो, हा बोला. नमस्कार, मी बळवंत जोशी बोलतोय अंबरनाथहून. बोला. हां. मला मॅडमला एक प्रश्न विचारायचा आहे, थोडं सविस्तर मी बोलतो. अंबरनाथ मधल्या एका सोसायटीची जमीन साधारणतः 1500 चौरस मीटर आहे आणि त्याचं डीम कन्व्हेन्स झालेलं आहे. तर डीम कन्व्हेन्सच्या नंतर मोजणीमध्ये जी 1500 चौरस मीटर जमीन होती ती 1180 चौरस मीटर झालेली आहे. अच्छा. आणि जी बाकीची जी जमीन आहे ते परहॅप्स म्हणजे रस्ता रुंदीकरणासाठी गेलेली आहे. तर ह्याचा जो FSI आहे तो मूळ सोसायटीला मिळेल का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की निबंधक कार्यालय, कोऑपरेटिव्ह सोसायटी, रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्याकडे डीम कन्व्हेन्सच्या बाबतीमध्ये जे काही कागदपत्र आहेत ते डॉक्युमेंट्स आहेत दोन्ही पार्टीने सादर केलेले, त्यांचं ॲफिडेव्हिट वगैरे आणि वारसा हक्क वगैरे, तर ती कोऑपरेटिव्ह सोसायटी रजिस्ट्रार ते पेपर देत नाहीयेत आणि आमच्याकडे उपलब्ध नाहीयेत अशा प्रकारचे उत्तरं देतात. तर अशा वेळेला काय करायला पाहिजे? तर याबद्दल कृपया मार्गदर्शन करा. आता जेव्हा तुम्ही डीम कन्व्हेन्ससाठी जाता, तर डीम कन्व्हेन्ससाठी आपण कधी जातो जर का प्रमोटरने आपल्याला कन्व्हेन्स कायद्याप्रमाणे करून दिलं नाही तर जिल्हा उपनिबंधक, डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार म्हणतात त्यांना, तर त्यांच्याकडे हे आपल्याला अर्ज करावा लागतो आणि त्याच्यासाठी जितके पण कागदपत्र हवं, प्लॅन, CC, OC, 7/12 वगैरे, हे सगळे पेपर्स आपल्याला त्यांना जमा करावे लागतात. जर का त्याच्यातले काही पेपर्स नसतील तर त्याबद्दल आपण आपल्या अर्जामध्ये तसं लिहावं, जेणेकरून जेव्हा निबंधक बिल्डरला नोटीस काढेल तेव्हा तो त्यांच्याकडून ते पेपर्स मागून घेईल, जेणेकरून तुमचं पूर्ण जी कागदपत्र, आवश्यक कागदपत्र आहे त्याचा तुमचं पूर्ण होईल. आता तुम्ही म्हणाला की तिकडे तफावत आहे, तर आधी त्या कशा कारणामुळे ती तफावत आली आहे ती तुम्हाला तुमच्या आर्किटेक्टकडून बघावी लागेल की ती मोजणीमध्ये चूक झालेली आहे किंवा काही एरिया हा रोडमध्ये गेलेला आहे. जर का काही एरिया पब्लिक पर्पजसाठी म्हणजे गव्हर्नमेंट घेतं तर पब्लिक पर्पजसाठी, तर त्याच्याऐवजी तुम्हाला ॲडिशनल FSI गव्हर्नमेंटकडून किंवा त्या म्युन्सिपल अथॉरिटीकडून तुम्हाला मिळतो. तर त्याबद्दल आर्किटेक्टकडून तुम्हाला ती गोष्ट शहानिशा करून घ्यावी लागेल आणि त्याच्यानंतर म्हणजे चूक झालेली आहे की तो तेवढा एरिया नव्हताच आणि त्याच्यात चूक आहे हे सगळं बघावं लागेल त्यासाठी. हॅलो, हा बोला. मला असा प्रश्न विचारायचा आहे की बरेच जण मेंबर्सना मेंटेनन्स भरत नाही, त्यांचं मेंटेनन्स खूप वाढत जातो, म्हणजे पेंडिंग मेंटेनन्स ते नियमित भरतात, त्यांच्यावर अन्याय आहे की नाही, आणि ते भरत नाही त्याच्यासाठी काय प्रक्रिया आहे? आणि सोसायटीचे मॅनेजिंग कमिटी त्यांचे इंटरेस्ट वेव करू शकते का? त्यांना तो अधिकार आहे. काही काही जण म्हणजे ते भरत नाही आणि वरती इंटरेस्ट असतं ते पण वेव करतात. आणि दुसरा प्रश्न असा एक आहे, मिनिट, आपण एक प्रश्न घेऊया. पर्यंत प्रॉपर्टी टॅक्स भरायला लागत नाही. तुम्ही मेंटेनन्सचा हा जो प्रश्न विचारला तो खरंच खूप महत्त्वाचा आहे, कारण का मेंटेनन्समुळेच अनेक केसेस ज्या होतात किंवा लढल्या जातात त्या मेंटेनन्समुळेच. आता हे थकवणारे सगळ्यात प्रथम म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या सोसायटीचे सभासद होतात तेव्हा सभासद म्हणून ते तुमचं प्राथमिक कर्तव्य आहे की जे मेंटेनन्स बिल येतं दर महिन्याला किंवा 3 महिन्यांनी ते तुम्ही भरायलाच हवं. त्या मेंटेनन्समध्ये वेगवेगळे कॅटेगरी असतात, म्हणजे सिंकिंग फंड असतो, एज्युकेशन फंड असतो, सर्व्हिस चार्ज, प्रॉपर्टी टॅक्स. समजा तुमची सदनिका तुम्ही दुसऱ्याला भाड्याने दिली असेल तर नॉन ऑक्युपन्सी चार्जेस म्हणतात. तर असे वेगवेगळे त्याच्यात भाग असतात आणि त्याप्रमाणे तो मेंटेनन्स भरायला पाहिजे. कायद्याप्रमाणे 21% तुम्ही इंटरेस्ट म्हणजे व्याज लावू शकते सोसायटी. जर का आता समजा लिमिट आहे की तुम्ही बिल मिळाल्याच्या 1 महिन्यात तुम्ही भरा किंवा 15 दिवसात भरा, तर त्याच्यानंतर तुम्ही सरळ व्याज, इकडे मी म्हणते सरळ व्याज, चक्रवाढ व्याज नाही, 21% मुभा आहे सोसायटीला. 21% वरती ते सरळ व्याज आकारू शकत नाही. पण जनरल बॉडीमध्ये तुम्ही 21% खालचा ठराव पास करू शकता की आम्ही 6% घेऊ, आम्ही 8% घेऊ, 14% घेऊ, या पद्धतीने तुम्ही व्याज चार्ज करू शकता.
आता समजा एखाद्या सदनिकाधारक भरतच नाहीये, त्याला दर महिन्याला रेग्युलरली बिलं जातोय, पण ती थकबाकी वाढत जाते. त्यांचं म्हणणं इतर हो, लोकांवरती हा डेफिनेटली अन्याय नाही त्यांनी का? अगदी बरोबर सांगितलं. म्हणजे ती त्या सोसायटीची देखभाल करण्यासाठी सगळ्यांनी मेंटेनन्स भरावा आणि हा कर्तव्य आहे सोयी सुविधा प्रत्येकाचं. सगळा घेतोय हा. पण भरत नाहीये. तर त्याच्या विरुद्ध जनरल बॉडीमध्ये आणि नंतर कमिटीच्या मीटिंगमध्ये आधी एक ठराव पास करण्यात यावा की अशा अशा व्यक्तीने इतके इतके दिवस, वर्ष, 6 महिने भरलेलं नाहीये, त्याला नोटीस दिलेल्या आहेत, पण ते भरत नाहीयेत, तर तो तसा ठराव पास झाल्यानंतर त्या ठरावाची प्रत त्या सदनिकाधारकाला द्यावी. त्याच्यानंतर त्याला साधारण 3 नोटिसेस पाठवण्यात याव्या की तुम्हाला ही नोटीस मिळाल्यापासून 8 दिवस, 15 दिवस जे काही वेळ असेल त्या मुदत देऊन तुम्ही मेंटेनन्स भरा. त्या मेंटेनन्समध्ये तुम्ही त्याच्यावर सगळं जितकं पण बाकी आहे त्याच्यावर तुम्ही व्याज लावायचं. व्याज चक्रवाढ पद्धतीने मी परत सांगते, कारण का ते सिंपल इंटरेस्ट आणि नाहीच केलं तर तुम्ही निबंधकाकडे सेक्शन 101 खाली तक्रार करावी. त्या तक्रारीच्या सोबत सगळे तुमचे डॉक्युमेंट जी पण कागदपत्र आहेत, नोटिसेस वगैरे आणि त्याचं मेंटेनन्स ती सगळे लावायचे. त्याच्यानंतर निबंधक त्याच्या सभासदाला नोटीस पाठवतो. दोघांची हिअरिंग झाल्यानंतर 101च्या खाली ऑर्डर पास होऊन रिकव्हरी सर्टिफिकेट इश्यू करतात. अच्छा. आता समजा कधी रिकव्हरी सर्टिफिकेट इश्यू केलं तर ते जर का कोणाला चॅलेंज करायचं आहे तर वरच्या जॉईंट रजिस्ट्रारकडे, डिव्हिजनल जॉईंट रजिस्ट्रारकडे तुम्ही ते चॅलेंज करू शकता. पण त्यांनी म्हटलं की समजा व्याजाचा दर 21% तुम्ही म्हणालात जसं, तर तो कमी करता येऊ शकतो का? काही प्रमाणात वेव ऑफ करणं असेल त्याच्यामध्ये? नाही, हे मॅनेजिंग कमिटीला याचा अधिकार नाही. जनरल बॉडीमध्ये ठरायला. जनरल बॉडीमध्ये तुम्ही हे ठरावं. आणि हे का करू नये, तर सगळेच मग तसं करतील की ठीक आहे, मी 6 महिन्यांनी भरतो, मला व्याजेत सूट मिळेल, मी 8 महिन्यांनी करतो, आणि मग त्याच्यात एक वाक्यता राहणार नाही आणि सगळा गोंधळ राहील. म्हणून शक्यतो सोसायटी कमिटीने ते वेव ऑफ करू नये. समजा एखादा निर्णय घ्यायचा असेलच तर तो जनरल बॉडीमध्ये घ्या. बरं. साधारणपणे कोणकोणते विषय किंवा तक्रारी तुमच्याकडे येतात कोर्टामध्ये मॅटर्स सोसायटीच्या संदर्भातले? पार्किंगचे इश्यूज सुद्धा असतात का? वाहन तळात? हो, पार्किंगचे आमच्याकडे जास्त करून मेंटेनन्स म्हणजे 101 रिकव्हरीचे असतात. मग प्रॉपर्टी टॅक्सवरही असतात. कधी प्रॉपर्टी टॅक्स, कारण का तो प्रॉपर्टी टॅक्स जर का तुम्ही भरला नाही, समजा एकत्रित प्रॉपर्टी टॅक्स येत असेल, इंडिव्हिज्युअल नावाने येत नसेल, तर ती जबाबदारी असते सोसायटीची. आणि इंडिव्हिज्युअल मेंबर जर का सदनिकाधारक भरत नसेल आणि जर का बॅलन्स राहिलं तर 201, 202च्या खाली BMCच्या तुमच्या विरुद्ध BMC किंवा जी काय म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल ती नोटीस काढून तुमच्यावर जप्तीची नोटीस येऊ शकते. म्हणून प्रॉपर्टी टॅक्स भरणं महत्त्वाचं आहे, बंधनकारक आहे. आणि सोसायटी जर का ती व्यक्ती भरत नसेल तर ते BMCच्या म्युन्सिपल अथॉरिटीच्या निदर्शनास आणायला हवं. बरं. त्यांनी मगाशी विचारलं होतं की किती स्क्वेअर फुटापर्यंत प्रॉपर्टी टॅक्स लागत नाही? आता आधी तर हा प्रॉपर्टी टॅक्स लागत होता, पण साधारण 2-3 वर्षापूर्वी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने JR काढून 500 स्क्वेअर फीटपर्यंतच्या सदनिकांसाठी प्रॉपर्टी टॅक्स माफ केला आहे. आणि त्याच्यावरच्या सगळ्या मंडळींनी प्रॉपर्टी टॅक्स भरणं आणि मेंटेनन्स म्हणजे अर्थातच देखभाल खर्च जो आहे तो भरणं आणि इतर वेगवेगळे चार्जेस सोसायटीचे जे असतात. याच्यात एक थोडंसं क्लॅरिफिकेशन मी असं देईन. हाही एक आमच्याकडे डिस्प्यूटचा विषय असतो की देखभाल खर्च मोठ्या सदनिकेने जास्त द्यावा आणि छोट्याने कमी द्यावा. तर या देखभाल खर्चामध्ये वेगवेगळे कॅटेगरी आहे. जर का तुमच्याकडे सफाईवाला आहे, गार्डन आहे, तर ते आहे, लिफ्टमॅन आहे, लिफ्ट रिपेअर करायचे, हे जे सर्व्हिसेस आहेत हा खर्च ह्या सगळ्यांवर इक्वल असतो, समान असायला हवा. म्हणजे मी माझ्याकडे 2 BHK असेल, 3 BHK असेल किंवा काहीही असेल, हा खर्च सगळ्यांवर सेम असेल. कोणता खर्च तुम्ही जास्त करू शकता? वॉटर टॅक्स, किती इनलेट आउटलेट आहेत त्याप्रमाणे तो चेंज होतो. प्रॉपर्टी टॅक्स चेंज होतो. पण देखभाल खर्च जो लागतो सगळ्यांची, त्याच्यातून तुम्ही सोसायटीच्या स्टाफचे पगार देतात, तो सगळा खर्चाचा जो एक हेडिंग आहे ते इक्वल असायला पाहिजे. मोठ्या फ्लॅटसाठी मोठा आणि छोट्या फ्लॅटसाठी छोटा असं नाही, करता येत नाही. हे कुठे करता येतं? जर का अपार्टमेंट असोसिएशन असेल तर महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्टच्या खालची जी रजिस्ट्री असते मोफाच्या खाली, तिकडे नाही. असोसिएशनच्या खाली जर का तुमचं कॉम्प्लेक्स रजिस्टर असेल तर तिकडे छोट्या मोठ्या फ्लॅटच्या प्रमाणे देखभाल खर्च असतो. मगाशी तुम्ही एक मुद्दा सांगितलात की ॲडमिनिस्ट्रेटर किंवा प्रशासक हा काही वेळेला सोसायटीवरती येतो, तर अशा प्रकारे प्रशासकाची नियुक्ती करायला लागणं हे खरं म्हणजे फारसं
योग्य नाही तर मुळीच योग्य नाही. कारण का म्हणजे तुमचं कसं होतंय, तुमचं जे लोकशाही पद्धतीने निवडून आलेली जी तुमची कमिटी आहे ती जाऊन एक एकाधिकारशाही येते. आता हा ॲडमिनिस्ट्रेटर किंवा प्रशासक हा 2 सेक्शनच्या खाली नियुक्त केला जातो रजिस्ट्रारकडून, सेक्शन 77च्या खाली. तर ते कसं असतं, जर का एखादी सोसायटी कमिटीने इलेक्शन वेळेवर घेतले नाही किंवा एखादी कमिटी निवडून आली पण ती चार्ज घेऊ शकली नाही, त्यांनी आधीच्या सोसायटीकडून कमिटीकडून त्यांना चार्ज मिळाला नाही किंवा काही कारणामुळे त्यांना थांबवण्यात आलं, तर सेक्शन 77च्या खाली निबंधक आहे तो प्रशासक नेमतो. पण सेक्शन 78च्या खालीचा जो प्रशासक नेमला जातो तो एक प्रकारे त्या कमिटीने काम व्यवस्थित केलं नाही, म्हणजे एक प्रकारे ती पनिशमेंट म्हणा, ताशेरे ओढल्याप्रमाणे झालं की त्याखाली एक प्रशासक नेमला जातो. आता हा प्रशासक आधी जास्त करून एक त्यांच्या पॅनलवरच्या लोकांना प्रशासक म्हणून नेमले जायचे, पण खूप वर्षांपासून 3 म्हणजे त्याच सोसायटीमधल्या 3 सभासदांना बोर्ड ऑफ ॲडमिनिस्ट्रेटर म्हणतात. अच्छा. तर मंडळ, प्रशासकीय मंडळ 3 जणांचं निबंधक अपॉइंट करतात आणि ते सगळ्या सोसायटीची देखभाल करतात. पण 6 महिन्यामध्ये इलेक्शन घेणं, निवडणूक घेणं हे त्यांच्यावर बंधनकारक असतं. अच्छा. हॅलो. नमस्कार मॅडम, मी बळवंत जोशी बोलतोय अमरनाथहून. रिडेव्हलपमेंट मध्ये जाण्यासाठी प्रत्येक फ्लॅट होल्डरसाठी स्वतंत्र रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करण्याची सोय आहे का, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. तर जेव्हा एखादी छोटी सोसायटी रिडेव्हलपमेंटमध्ये जाते तेव्हा जनरली ट्राय पार्टी अग्रीमेंट म्हणजे 3 लोकांचं अग्रीमेंट बनवलं जातं, बिल्डर, सोसायटी आणि तो सदनिका धारक, असे तिघांनी मिळून तुम्ही अग्रीमेंट बनवू शकता किंवा एकत्रितपणे सगळ्यांचंही तुम्ही अग्रीमेंट बनवू शकता. अगदी जाता जाता या सहकारी गृहनिर्माण संस्था नियमानुसार चालवणं ही प्रत्येक सभासदाची जबाबदारी आहे, त्याविषयी थोडं सांगा. मॅडम, तुम्ही अगदी बरोबर बोलला की ही जबाबदारी जसं देश चालवणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, त्याचप्रमाणे सहकारी संस्था हे आपलं घरच आहे, मोठं घर आपण म्हणू शकतो. आणि त्याची व्यवस्थित देखभाल तिकडे राहणाऱ्या सदस्यांसाठी, लहान मुलांसाठी, वयस्कर माणसांसाठी चांगलं खेळीमेळीचं वातावरण व्हावं म्हणून सगळ्यांनी एकमेकांना सहकार्य करावं. थोड्याफार चुका होऊ शकतात ज्या जर का म्हणजे मिसअप्रोप्रिएशन जे आपण म्हणतो, पैशाचं अपहारच्या नसतील तर त्या तुम्ही दुरुस्त करून तुम्ही कमिटीला मदत करू शकता. त्याच्यानंतर प्रत्येक वेळेला आकसापोटी कमिटीने मेंबरच्या विरुद्ध किंवा मेंबरने कमिटीच्या विरुद्ध तक्रार करणं योग्य नाही आणि आपसात समझोत्याने तुम्ही शक्यतो ते जे काही तुमचे प्रॉब्लेम आहेत ते तुम्ही सोडवण्यासाठी तुम्ही एकमेकांना सहकार्य करावं. अन्यथा काय होणार, तुमचा सगळा पैसा जो आहे मेंटेनन्समधला हा पैसाच तुमच्या लिगल चार्जेसमध्ये तुमचा तो वाया जाणार. कारण का शेवटी तुम्हाला वकील अपॉइंट करावा लागतो, तुम्हाला धावपळ करावी लागते आणि सगळ्यांच्या वेळेचा आणि पैशाचा तो अपव्यय होतो. म्हणून सामंजस्याने तुम्ही काम करावं. आणि त्याच्यात साहिर लुधियानीचं जे गाणं आहे जे माझ्या पिढीला माहिती आहे, साथी हात बढ़ाना साथी रे, एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना. तर एकमेकांना सहकार्य करून तुम्ही तुमची संस्था, जे तुमचं स्वतःचं मोठं घर आहे ते तुम्ही चालवावं. ॲडव्होकेट सीमा कोचर चोपडा, आपण इथे आलात आणि अतिशय उत्तम मार्गदर्शन आम्हाला केलं. सहकारी गृहनिर्माण संस्था नियमावली हा खरं तर खूप मोठा विषय आहे. आज आपण फक्त त्यातल्या काही मुद्द्यांना स्पर्श करू शकतो. अगदी थोड्याशा. तुम्ही इथे आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं, मनापासून आभार मानते. धन्यवाद. श्रोते हो, सहकारी गृहनिर्माण संस्था नियमावली याविषयी ॲडव्होकेट सीमा कोचर चोपडा यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.